नमस्कार, मी कृष्णा घोटेकर. आपण आता घोटेवाडी गावातल्या स्मशानभूमीमध्ये आहोत. ही स्मशानभूमी खाजगी जागेत बांधलेली आहे. खाजगी जागेत जरी बांधलेली असली तरी आपण या स्मशानभूमीच्या चारही बाजूने आपण बघू शकतो अगदी येड्या बाबळी उगलेल्या आहेत. या स्मशानभूमीची स्वच्छता घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची नाही आहे का? जर या घोटेवाडी गावातले लोक ही जागा वापरत असले तर ह्या जागेची स्वच्छता घ्यायची जबाबदारी ग्रामपंचायतीची नाही आहे का? स्वच्छता अभियान अंतर्गत येणारा निधी ग्रामपंचायत कुठं खर्च करते असा प्रश्न या ठिकाणी पडतोय. आपण एकीकडे बघितलं हिवरे बाजार असेल, आडाचीवाडी असेल, मनेचीवाडी असेल यांसारख्या गावांमध्ये जर स्मशानभूमीमध्ये बसून विद्यार्थी अभ्यास करत असतील आणि दुसरीकडे अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर एकंदरीत आपलं गाव कुठेतरी 10-15 वर्ष इतर गावांपेक्षा पाठीमागे राहिले का असा प्रश्न या ठिकाणी पडतोय. मग इतक्या दिवस ग्रामपंचायतीने काही प्रयत्न केले का? तर प्रयत्न केलेले नाही. मग ग्रामपंचायतीने इतके दिवस काय केलं असा प्रश्न या ठिकाणी सगळ्यांना पडतोय. ग्रामपंचायतीने आतापर्यंत इथं एकही झाड सावली देणारं या ठिकाणी लावलेलं नाही. लाईटीची व्यवस्था नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये आणि ग्रामपंचायतीला असं कधी वाटलंही नाही की आपल्या स्वतःच्या जागेमध्ये स्मशानभूमी तयार व्हावी. म्हणजे आम्हा घोटेवाडीकरांचं दुर्दैव आहे की आम्हाला या ठिकाणी अशा या जागेमध्ये शेवटचा श्वास या ठिकाणी घ्यावा लागतो.